राजकारणात शब्दांची किंमत रोज सकाळी 9 वाजता बदलते, पण इतिहासाची पानं आणि मतदारांची स्मरणशक्ती कधीच बदलत नाही. कॅमेऱ्यासमोर येऊन हात उंचावून डोळे वटारून कुणी कितीही नैतिकतेचे पोवाडे गायले तरी जनता विसरत नाही की काल याच नेत्याच्या तोंडातून कोणती लाळ गळत होती. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सनसनीत आणि खमंग लढा सुरू झालाय. निमित्त काय तर महाविकास आघाडीचे सुप्रीमो शरद पवार थेट विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनात जातात. तिथे फक्त बैठक होत नाही तर चहापाणी होतं, गुदगुल्या होतात, हसऱ्या चेहऱ्याचे फोटो बाहेर येतात आणि हे फोटो पाहताच मव्याचे सकाळचे भोंगे म्हणजेच संजय राऊत पार संतापतात, अस्वस्थ होतात. राऊत साहेब लगेच कॅमेऱ्यासमोर आले आणि तोंड सुटल्यासारखे बोलले, अशा लोकांमुळे मोठ्या नेत्यांबद्दलचा आदर कमी होतो. पण थांबा, आज न्यूज डंकावर आपण कुठलाही पडदा ठेवणार नाही. आज थेट सविस्तर आणि रोखठोक बोलायचं आहे. राऊत साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांबद्दलचा आदर नेमका कुणामुळे कमी झालाय? शरद पवारांच्या एका भेटीमुळे की तुमच्या रोज सकाळी वाजणाऱ्या दुटप्पी पुंगळीमुळे? आज आपण कुणाची आनळी बाजू घेणार नाही, पण सत्तेसाठी लाचार होणाऱ्यांच्या पाठीवर शब्दांचे आसूड मात्र नक्की ओढणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. चला आधी संजय राऊतांच्या नैतिकतेची कुंडलीच मांडूया. आज जे राऊत साहेब शरद पवारांना आणि एकनाथ शिंदेना विश्वासार्हतेचे धडे देत आहेत, त्यांनी स्वतःची नैतिकता आणि तत्व 2019 मध्ये कुठे घाण ठेवली होती? शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले. संपूर्ण महाराष्ट्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो एकत्र लावून मतदारांकडे मतं मागितली. जनतेने युतीला स्पष्ट आणि दणदणीत बहुमत दिलं. पण निकाल लागताच संजय राऊतांना सत्तेची अशी खास सुटली की त्यांनी मातोश्रीच्या दारात बसून रोज नवनवीन कुम्हाडं रचायला सुरुवात केली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आयुष्यभर लढली, ज्या शरद पवारांनी बाळासाहेबांना मैदानात आणि न्यायालयात छळलं, ज्या पवारांनी शिवसेनेला संपवण्याचे विडे उचलले होते, त्याच पवारांच्या चरणी जाऊन तुम्ही शिवसेनेला लीन केलं. त्यावेळी मतदारांच्या पाठीत जाहीरपणे खंजीर खुपसताना तुमची नैतिकता कोणत्या बिळात लपली होती? सत्तेसाठी तुम्ही सोयीची समीकरणं उभी करायची, ती म्हणजे राजकीय हुशारी, आणि एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी पाऊल उचललं तर ती झाली गद्दारी. हा कोणता न्याय? ही कोणती तत्व? तुमची ही दुटप्पी नैतिकता पाहून आज महाराष्ट्राच्या मतदार टाळ्या वाजवत नाही तर मनातल्या मनात तुमच्या भूमिकेची शाब्दिक चिरफाड करतोय. आता संजय राऊतांच्या आणि त्यांच्या मुखपत्राच्या दांभिकपणाचा सर्वात मोठा पर्दाफाश करूया. रोज सकाळी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर खोके सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणून हिनवायचं, सामनाच्या अग्रलेखातून रोज विखारी भाषेत विष ओकायचं. पण ट्विस्ट इथे आहे मित्रांनो, त्याच बेकायदेशीर आणि गद्दार सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती आपल्या मुखपत्रात छापताना संजय राऊतांचे हात कधी थरथरले का? सरकार जर बेकायदेशीर आहे तर मग त्या सरकारच्या तिजोरीतून येणारे जाहिरातींचे पैशांचे खोके कसे चालतात? त्या पैशांवर स्वतःची दैनिकं आणि घरं चालवायची आणि वरून त्याच उपमुख्यमंत्र्यांवर रोज सकाळी उठून चिखलफेक करायची. हा कसला दुटप्पी धंदा आहे? जनतेला तुमचा धंदा आणि धोरणं दोन्ही कळून चुकलंय. आता येऊया मूळ विषयावर. शरद पवार विरुद्ध संजय राऊत. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की संजय राऊत हे जरी शिवसेनेत असले तरी ते इमानी, चाकर आणि गुपित शिष्य कोणाचे आहेत? तर ते आहेत शरद पवारांचे. शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी असो, मवियाची स्थापना असो की उद्धव ठाकरेंना पवारांच्या दावणीला बांधणं असो, राऊतांनी नेहमी पवारांच्या तालावर डोकं टेकवलं. अगो तो इतिहास उभा महाराष्ट्र कसा विसरेल? 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेची गणितं मांडली जात होती, तेव्हा शरद पवार साहेबांना बसायला जागा मिळत नव्हती. तेव्हा याच संजय राऊतांची निष्ठा बघा कशी उफाळून आली होती. स्वतःला बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक बनवणारे संजय राऊत शरद पवारांना बसण्यासाठी स्वतःच्या हाताने खुर्ची घेऊन पळ सुटले होते. हो, स्वतः खुर्ची उचलून धावत होते संजय राऊत. बाळासाहेबांचे विचार विसरून इतकं एकनिष्ठ राहण्याचं सोंग तुम्ही शरद पवारांच्या बाबतीत दाखवलं. अहो, इतकंच कशाला, शरद पवारांच्या दिग्गज नेत्याच्या राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधी स्वतः संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत करून टाकली होती. पवारांचे पत्ते आणि त्यांची उमेदवारी स्वतः राऊत साहेब जाहीर करत सुटले होते. पवार साहेबांनी नुसतं नाव सुचवलं की राऊतांनी ते मव्यामध्ये फायनल केलं. आदित्य ठाकरेंचा किती तळतळाट झाला होता तरी पवारांच्या शब्दासाठी राऊतांनी शिवसेनेला झुकवलं. पवारांचे कौतुक करताना संजय राऊत कधी थकत नव्हते. सामनामध्ये शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत कोणी घेतली? यात संजय राऊतांनी. तेव्हा पवारांची आरती ओवाळताना राऊत म्हणाले होते, शरद पवार हे कोणाला समजू शकत नाहीत, ते कधी गुगली टाकतील याचा पत्ता लागत नाही, ते 100 जन्म घेतले तरी कोणाला कळणार नाहीत. मग राऊत साहेब
आज त्याच शरद पवारांनी जेव्हा थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन एक नवीन गुगली टाकली तेव्हा तुमची दांडी का गोल झाली? पवारांनी आधी अजित पवारांच्या बाबतीत भाकरी फिरवली, मग सुप्रिया सुळेंना पुढे केलं आणि आता तीच गुगली तुमच्या दिशेने टाकली आहे. शरद पवारांनी राऊतांना असं काही गारद केलंय की आता संजय राऊत स्वतःच्या अस्तित्वाची आणि मौव्याच्या भविष्याची भीती वाटू लागली आहे. गुरुने शिष्यालाच खेळवलंय. संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे गद्दार आहेत. बरं, मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विधानसभेत भेटतात, एकाच विमानात तासनतास एकत्र बसून प्रवास करतात, तेव्हा राऊतांना घाम का सुटत नाही? उद्धव ठाकरे भेटले तर तो योगायोग आणि शरद पवार भेटले तर तो विश्वासघात. बरं राऊतसाहेब, तुम्ही विसरलात का? याच एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना कोण कोण वर्षा बंगल्यावर भेटायला आले होते, कोणाशी चर्चा केली होती? तुम्ही स्वतः पडद्यामागून किती नेत्यांना भेटता हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मग दुसऱ्यांवर संशय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आता जरा शरद पवारांच्या भूमिकेकडे सविस्तर बघा. शरद पवार हे उगाच कुठल्या मुख्यमंत्र्याच्या दालनात जात नाही. पवारसाहेब तिथे गेले कारण त्यांना महाविकास आघाडीला, विशेषतः उरली सुरली ठाकरेंची शिवसेना चालवणाऱ्या संजय राऊतांना त्यांची राजकीय जागा दाखवून द्यायची होती. पवारांनी दाखवायचं होतं की मौव्याचा रिमोट कंट्रोल अजूनही माझ्याच खिशात आहे. मी कधीही, कोणाशीही आणि कुठेही समीकरण बदलू शकतो. पवारांनी यापूर्वी 1978मध्ये वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. हा इतिहास आहे. 1999ला सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर काँग्रेस सोडली आणि नंतर सत्तेसाठी त्याच काँग्रेससोबत जाऊन बसले. हाही इतिहास आहे. 2014ला भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा सर्वात आधी शरद पवारांनीच केली होती. हे संजय राऊत विसरले का? मग आज पवारसाहेब जर शिंदेने भेटायला गेले तर त्यात आश्चर्य कसलं? हा तर पवारांचा जुनाच पॅटर्न आहे. पण राऊतांची अस्वस्थता ही आहे, जर पवारांनी महायुतीसोबत पडद्यामागून काही सेटिंग केली तर आपली अवस्था ना घर का ना घाट का अशी होईल. नेत्यांना वाटतं की जनता मूर्ख आहे, आपण भाषणात काही ठोकून द्यायचं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवायचा. पण राऊतसाहेब, हा 1995चा महाराष्ट्र नाही आहे. हा 2026चा हायटेक आणि डिजिटल महाराष्ट्र आहे. आज प्रत्येक मतदाराच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आहे. तुम्ही काल काय बोललात, 2019ला कोणती भूमिका घेतली आणि आज सत्तेसाठी कशा कोलांटवड्या मारताय, या दोन्ही व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून लोक सोशल मीडियावर तुमच्या दांभिकतेचा बुरखा फाडतायत. तुमची निवडक नैतिकता आता उघडी पडली आहे. तुम्ही युती तोडली तर तो लोकशाहीचा आदर, दुसऱ्यांनी तोडली तर गद्दारी. तुम्ही पवारांच्या पाया पडलात तर तो सुसंवाद, दुसरे उपमुख्यमंत्र्यांना भेटले तर तो संशयास्पद व्यवहार. हा दुटप्पीपणा, हा ढोंगीपणा आता महाराष्ट्रात चालणार नाही. जनता तुमचे रोजचे तमाशे पाहून फार कंटाळली आहे. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. इथे फक्त आणि फक्त सत्तेचं गणित असतं. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आज संजय राऊत शरद पवारांवर घसरतायत, पण लिहून ठेवा, उद्या जर राजकीय परिस्थिती बदलली तर हेच राऊत साहेब पुन्हा पवारांचे गोडवे घात त्यांच्या पायाशी लोटांगण घालतील. कारण याच माणसाने आपली भाषा, आपली भूमिका आणि आपले तत्व अनेकदा सत्तेच्या तुकड्यासाठी बदललेले महाराष्ट्राने पाहिले आहेत. रोज सकाळी 9 वाजता कॅमेऱ्यासमोर येऊन पत्रकारांना शहाणपण शिकवून दुसऱ्यांचा हिशोब मागणाऱ्या संजय राऊत साहेब तुमच्या कोलंटवड्याचा हिशोब महाराष्ट्राची जनता येणाऱ्या निवडणुकीत व्याजासह वसूल करणार आहे. नैतिकतेचे नियम फक्त इतरांना ओढून सांगण्यासाठी नसतात, ते स्वतःच्या वागण्यातही आणायचे असतात. हे आता तरी शिका. या राजकीय युद्धाचा अंतिम निकाल ना टीव्ही स्टुडिओत लागणार, ना सोशल मीडियाच्या पेड ट्रेंड्सवर लागणार. अंतिम न्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा सुज्ञ मतदार EVM बटन दाबून अशा ढोंग्यांना घरचा रस्ता दाखवून करणार. दुसऱ्यावर बोट उचलण्यापूर्वी स्वतःच्या तोंडावरचा मुखवटा काढून आरशात बघा. हाच आजचा सर्वात मोठा धनका आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा. तुमचं यावर मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा आणि न्यूज डंकाला आताच्या आता सबस्क्राईब करा. मी सुदर्शन सुर्वे, तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. धन्यवाद.